हॅलो, नमस्कार. मी स्नेहा, मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर मागच्या काही दिवसांमध्ये माझ्या मनात एक सारखं असं टिक 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 होत होतं की देव्हाराला खूप माझ्या अडचण होती आहे किंवा खूप असं कंजेस्टेड जागेत देव्हारा मी ठेवला आहे किंवा मला पूजा करते वेळी असं खूप जागा मिळत नाही आहे, असं खूप मनात सारखं असं वाटायचं. आणि मी मनात देवाला म्हणायचे की माझ्या घरात देवासाठी स्पेस नाही आहे. म्हणजे स्पेस तशी होती, पण जी दिशा किंवा जे हे पाहिजे तशी स्पेस नव्हती आणि खूप कोपऱ्यात गेल्यासारखं असं मला वाटत होतं. म्हणजे किचनमध्ये तर स्पेसच नाही आहे ईशान्य कोपऱ्याला. तर मी आग्नेय कोपऱ्यामध्ये माझा देव्हारा होता. पूर्व दिशेलाच होता, पण आग्नेय कोपरा पण नाही म्हणता यायचा. मी फ्रीजच्या साईडला देव्हारा ठेवलेला होता. तसं तर ती छोटीशी जागा छान होती आणि छान दिसायचं तिथे, पण मनात असं सारखं कंटिन्यू असं वाटायचं की देव्हारा असा छान असावा. आणि मी विचार केला मनात की एक असा टेबल वगैरे घेऊन स्वामींच्या तिथेच जर देव्हारा ठेवला, जिथे हॉलमध्ये स्वामींचा फोटो मी ठेवलेला होता, तर तिथेच जर देव्हारा ठेवला तर छान होईल, छान वाटेल, असं मी मनात विचारच करत होते. की तेवढ्यात आमच्या दारावरती एक असे टेबल विकणारे येत आहेत सध्या. तर मग मी त्यांच्याकडनं हे टेबल घेतला. मी ज्या दिवशी विचार माझ्या मनात आला त्याच दिवशी हे टेबल विकणारे आले. तर मग मी एक टेबल घेतला त्यांच्याकडनं आणि खूप छान मला रिजनेबल प्राईजमध्ये मिळाला. खूप स्वस्त मिळाला. तर मग मी घेऊन टाकला आणि मी विचार केला की आता देव्हारा पुढेच मांडायचा. तर हा आहे पंचमीचा दिवस. तर मी तो टेबल तिथं ठेवला, त्याच्यावरती देव्हारा वगैरे मांडला, साईडला कलश वगैरे ते ठेवण्यासाठी छोटे छोटे कापड अंथरले. आणि मी कुठेतरी असं पण ऐकलं होतं की पूर्ण असे घरभर देव वगैरे नसावेत, देवाची कोणती तरी एकच जागा असावी. तर मी असं ऐकलं होतं. तर मग म्हटलं जाऊ दे, ठीक आहे, चला की हॉलमध्येच ते ठेवावं. आणि हॉलमध्ये पण ईशान्य कोपरा नाही म्हणता येणार, पण पूर्व दिशेला ईशान्येच्या साईडलाच, ईशान्य कोपऱ्यात नेमका दरवाजा आहे, पण दरवाजाच्या साईडलाच देव्हारा येतोय. तर ती एक दिशा पण देवांना मिळून जाईल आणि छान पण वाटेल. आणि हॉलमध्ये देव्हारा ठेवला तर तो सतत आपल्या नजरेसमोर सुद्धा राहील. तर त्याच्यामुळे मग मी आता हॉलमध्ये देव्हारा ठेवला आणि सगळ्यात अगोदर देव्हारा ठेवला आणि त्यानंतर मग मी दिवा पेटवून घेतला आहे. तर दिवा पेटवल्यानंतर मी कलश तिथे आणून ठेवलेला आहे, जो माझा कंटिन्यू देव्हारात असतो तो कलश. त्यानंतर दिवटी, बुदली, जे त्रिशूळ माझ्याकडं आहे, डमरू वगैरे ते सगळं ठेवलं आणि त्यानंतर मी मस्त अशी देवांची पूजासुद्धा करून घेतलेली आहे. सध्या ते ट्रेंडला छान असे देवघर आहेत की व्हाईटवाले वगैरे जे करून घेतात किंवा विकतसुद्धा मिळत आहेत. तर माझ्या मनात आहे मी तसंच कधीतरी भविष्यात करून घेणार आहे. पण सध्या जे आहे त्यामध्ये मी असं मस्त असं छान माझं देवघर ठेवलेलं आहे आणि मी ह्यात पण खूप समाधानी आहे. खूप सुंदर दिसतं आहे माझं देवघर. आणि देवघर तर सुंदर दिसतंच आहे, त्यामध्ये देवपूजा पण अशी सुंदर अशी देवपूजा पण झालेली. आणि मेन म्हणजे सगळे देव एक सोबतच मिळाले. तर नाहीतर मला 2 ठिकाणी पूजा करावी लागायची, एक देवघरात आणि एक हॉलमध्ये स्वामींचा फोटो आहे तिथं. तर मग आता मी दोन्ही एक सोबतच ठेवलं, त्याच्यामुळे मला अजूनच छान वाटतं आहे, मन प्रसन्न वाटतं आहे. आणि या ठिकाणी पूर्ण अशी देवपूजा झालेली आहे. मस्त छोटीशी जी माझी रांगोळीची फरशी आहे ती पण त्याच्यावरती बसली आहे. तर या ठिकाणी मी इथे रांगोळी वगैरे काढली आणि दिवा मी मुद्दामवरती ठेवला, पिल्लूचा हात वगैरे नाही जावा म्हणून. तसं तर तो एवढं काही देवापाशी झटायला जात नाही, त्याच्यामुळे मला त्याचं टेन्शन एवढं नाही आहे. कारण त्याला समजतं, म्हणजे आपण म्हटलं गरम आहे, हा एक चटका आहे, तर त्याला ते समजतं आणि तो स्वतःहूनच तिथे जात नाही. आणि मी तर असतेच आहे लक्ष द्यायला. तर अशा पद्धतीचा आहे माझा देव्हारा. स्वामी ते लूक कसा वाटतोय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भविष्यात तर मी छान असा प्रशस्त मोठा असा देव्हारा करून घेणारच आहे, पण सध्या जे आहे त्यामध्ये मी असं मस्त डेकोरेट करून ठेवलं. मी हे खाली जो टेबलच्या खाली जो स्पेस आहे तो पण छान युटिलाइज करणार आहे. तर तो जेव्हा करेल त्याचा मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहोत वारुळाला.
तर आज पंचमी, नागपंचमी असल्यामुळे आम्ही नागाची पूजा करायला वारुळाला चाललेलो आहोत. तर त्या अगोदर मी इथे हरळ तोडली आहे, जी आम्हाला वारुळाला वाहायची आहे त्यासाठी. तर इथं आमच्या घराच्या जवळच केंद्र आहे. 2 घर सोडूनच केंद्र आहे स्वामींचं, आणि स्वामींच्या केंद्रासमोरच छोटंसं गार्डन आहे. गार्डनच्या शेजारी वारुळ इथं बनवलेलं आहे मुंग्यांनी. पण असं म्हणतात की आयत्या बिळावर नागोबा म्हणतात की मुंग्यांचं जे वारुळ असतं त्या वारुळामध्येच साप वगैरे राहतात. आता ते कितपत खरं आहे कितपत नाही ते माहीत नाही, कारण इथं साप वगैरे कधी पाहिला नाही. पण वारुळ होतं म्हणून मग आम्ही इथे पूजा करायला आलेलो आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इथं बऱ्याच जणांनी पूजा करून गेलेले होते ऑलरेडी. ते कानोले वगैरे, लाह्या, दूध, फुटाणे, गूळ असं बरंच वाहून गेलेले होते. आणि मग आम्ही पण इथेच आलेलो आहोत आणि आमचे लेकरं नुसती मस्ती करतात. तर या ठिकाणी आता मी वारुळाची पूजा करून घेते. तर अशी साजरी केली आम्ही नागपंचमी. आणि असं डेकोरेट केलं मी माझं छोटंसं मंदिर जे हॉलमध्ये आहे. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.